brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा याच ठाण्यात धुव्वा उडालाय. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 10 ठिकाणी उमेदवार दिले होते. या 10ही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाय. ठाकरे गटाचं ठाण्यात गणित नेमकं कुठं चुकलं, महायुती आणि शिंदे गटानं कोणती व्यूहरचना आखली आणि कोणत्या रणनीतीमुळे ठाकरे गटाचा धुव्वा उडाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंब्रेमधून शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी बाजी मारली, तर भिवंडी पूर्वमधून सपाचे रईस शेख विजयी झालेत. म्हणजेच भाजपला 9 तर शिंदे गटाला इथं 8 जागा मिळाल्यात आणि ठाकरे गट मात्र ठाण्यात भुईसपाट झालाय. पक्षफुटीनंतरही एकनाथ शिंदेंनी ठाण्यात वर्चस्व कायम राखलंय, तर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसलाय. कोपरी 5 पाकाडीमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंना उतरवलं होतं. मात्र एकनाथ शिंदेंनी 1,20,000चं मताधिक्य घेत केदार दिघेंचा मोठा पराभव केला. हीच परिस्थिती इतर मतदारसंघात आपल्याला दिसून येईल. तिकडे ओळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक यांनी नरेश मनेरा यांचा 1,08,000 मतांनी पराभव केला. ऐरोलीमध्ये गणेश नाईकांविरोधात मनोहर मडवी लढत होते, ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि इथं शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार विजय चौगुले 2ऱ्या क्रमांकावर होते. कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर यांना राजेश मोरेंनी हरवलं. इथं मनसेचे राजू पाटील 2ऱ्या क्रमांकावर. कल्याण पूर्वमध्ये धनंजय बोडारे यांना भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्याकडून हार पत्करावी लागली. इथं शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार महेश गायकवाड 2ऱ्या क्रमांकावर होते. डोंबिवलीत भाजपच्या रवींद्र चव्हाणांविरोधात दीपेश म्हात्रे यांची 77,000 मतांनी मोठी हार झाली. भिवंडी ग्रामीणमध्ये महादेव घाटाळ शांताराम मोरेंकडून 57,000 मतांनी पराभूत झाले. म्हणजेच या सगळ्या जागांवरती ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या मतांनी पराभूत झाले. आता ठाकरे गटाला एवढी मोठी हार का पत्करावी लागली त्याची कारणंही जाणून घेऊयात. विधानसभा निवडणुकीच्या आधी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना आव्हान देताना दिसत होते. मी कोपरी 5 पाकाडीमधून निवडणूक लढवेन अथवा एकनाथ शिंदेंनी माझ्या मतदारसंघ वरळीतून निवडणूक लढवावी असं आव्हान देताना दिसत होते. निवडणूक काळात मात्र आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये अडकून पडले आणि प्रचारात आदित्य ठाकरेंचा वावर दिसून आला नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंना फारसा वेळ देता आला नाही. उद्धव ठाकरेंचं आव्हानही ठाणेकरांच्या काळजाला हात घालू शकलं नाही. दुसरीकडे ठाकरे गटाचे नवखे उमेदवार प्रस्थापित शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर कमकुवत पडले. परिणामी आम्हीच खरी शिवसेना आहोत हे ठाकरे गटाला ठाणेकरांना पटवून देता आलं नाही. म्हणूनच ठाणेकरांची सगळी मतं शिंदे गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली. त्यामुळेच लोकसभेनंतर विधानसभेलाही एकनाथ शिंदेच ठाणेदार आहेत हे ठाणेकरांनी शिक्कामोर्तब केलं. या व्हिडिओत इथेच थांबूयात. आता ठाण्यात ठाकरे गटाला एवढा मोठा फटका का बसला? शिंदेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.